दिला तुने व्हॉट्सअप नंबर दिला. मला पण ना कळलं, तुला कधी कळलं? और एमपी में डिस्कस करेगी उसमें सिर्फ 2 दिन का थोड़ा गैप रखना. बंद करो ना. हाँ क्योंकि नहीं तो ब्लॉक हो जाएगा. आगे आने वाले भी दिनों में ऐसे मिलेगा आपके तरफ से देखने के लिए? हाँ आगे मतलब अगले साल के लिए एक बहुत अच्छा कंसेप्ट मेरे दिमाग में मतलब जस्ट एक सोच रहा हूँ, उसके ऊपर थोड़ा सा काम कर रहा हूँ और बहुत ही खूब या इससे भी और अलग कंसेप्ट में आने वाले ईयर में या अगले साल में लाने की कोशिश कर रहा हूँ. पप्पाचा फोन कुठे? पप्पा फोन द्या. विवा आजूबाजू फोन. यहाँ विवाह में गेली आहे. तो बाद में ऐसा 1 घंटे के बाद मिलेगी. थोड़ा टाइम तो लगेगा. हाँ तो तुझे समझना है कि वो डेटा में भी अंडमान जाना है. हाँ तो कीप अ ट्रैक. पप्पा लाईट अजून अवस्थित आहे. परफेक्ट. कालच नैवेद्य दिला तुने व्हॉट्सअप नंबर दिला. मास टाइप से सिमू इथे रो लवकर लवकर. अजून भाजव आहे. एकदम गोड. मोठा आहे सगळं दुकान. कुठून घेऊन आलो? हाँ ते इथेच होतं.
सर आपका नाम बताइए फर्स्टली तो। जी, मैं गणेश मधुकर म्हात्रे, प्रभादेवी, मुंबई से। आपने जो एक बनाया है गणपति के लिए, क्या है और ये कैसे? एक्चुअली मैं ये पार्वती माता का दक्षिण का मंदिर बनाने का थोड़ा सा प्रयास किया है। इसमें ऐसा है कि पार्वती माता ने एक फैमिली का गेट टुगेदर, मतलब फैमिली का स्नेह सम्मेलन करने का एक सोचा है। उसका ये कहना है, पार्वती माता का ये कहना है कि हर साल भर ये सोचो, हर दिन आप अपने भक्तगणों के लिए रहते हैं, एक दिन मेरे को चाहिए। तो वो हिसाब से पार्वती माता ने ये सबको बताया कि एक दिन में आप सब लोग को यहाँ पर इकट्ठा होना है। तो वो हिसाब से सबसे पहले महादेव आके, आप सेट में देख सकते हैं, महादेव आके उन्होंने जो अग्रस्थान है वो देवादिदेव महादेव है, उन्होंने आके अग्रगण्य जो स्थान है अपने वाहन के साथ, मतलब नंदी के साथ आके वहाँ पर विराजमान हुए। गणपति जी की जो 2 पत्नियां हैं, रिद्धि और सिद्धि, वो भी आकर यहाँ पर उनके स्थान ले चुकी है। यहाँ पर गणपति जी के जो भाई है कार्तिकेय स्वामी, उनको किसी वजह से आने को नहीं मिल रहा है, तो उन्होंने उनकी उपस्थिति यहाँ पर सांकेतिक रूप से बताई है। उनका जो अस्त्र है वो अस्त्र के रूप से उन्होंने उनकी उपस्थिति बताई है। अभी रह गए गणपति बापा के जो 2 पुत्र है शुभ और लाभ, उनको भी किसी वजह से यहाँ पर आने के लिए मतलब वो अवेलेबल नहीं हुए थे, तो उन्होंने उनकी उपस्थिति यहाँ पर वो भी सांकेतिक रूप से यहाँ पर बताई। यहाँ पर शुभ और लाभ करके 2 पॉइंट है, वहाँ पर उनके उपस्थिति सांकेतिक रूप से बताई। अभी जो सबसे इम्पोर्टेंट है गणेश जी, गणेश जी को भी ये सम्मेलन में आने के लिए बहुत देरी होगी। क्यों? क्योंकि गणेश जी विघ्नहर्ता है। पृथ्वी के जब जो उनके सब भक्तगण हैं, उनके सब विघ्न दूर करते करते गणेश जी को आने के लिए यहाँ पर बहुत सी देरी हुई है। और ये देरी पार्वती माता ने बहुत खूबी से उनकी पहचानी है, और उनको यहाँ पर आके बैठने के लिए या उनका स्थान यहाँ पर निश्चित नहीं हुआ है। तो पार्वती माता ने क्या है, उनका जो सबसे प्रिय जो कमल पुष्प है, वो कमल पुष्प गणपति जी के को बैठने के लिए दिया और कहा है कि ये जो सबसे मेरा प्रिय जो कमल पुष्प है, ये कमल पुष्प मैं आपको दे रही हूँ, यहाँ पर आपका स्थान ग्रहण कर लीजिए। और ये जो सेट जो है वो पूरा फैमिली ने मिलकर बनाया हुआ है। मतलब जो ये कंप्लीट पिक्चर जो दिख रहा है वो फैमिली का पूरा, पार्वती माता ने सबको इकट्ठा करके ये पूरा गेट टुगेदर या स्नेह सम्मेलन भरा हुआ है। ऐसा जस्ट मेरा एक कल्पना या मेरी एक सोच यहाँ पर है। कितने दिन लगे ये बनाने के लिए? ये बनाने के मेरे को एक सोचना आहे। दादा नाव सांगा सर्वात प्रथम तुमचं. मी गणेश मधुकर म्हात्रे, प्रभादेवी, मुंबईवर. काय सांगाल, हे कसं हे कॉन्सेप्ट आहे आणि काय विचाराने तुम्ही हे जे आहे तिथे करले? ॲक्च्युली मी हे पार्वती मातेचं दाक्षिणात्य मंदिर बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न म्हणजे असं आहे की पार्वती मातेने तिच्या दक्षिणेतलं घर सदृश्य मंदिर आहे हे, त्या घरी तिचं एक कौटुंबिक स्नेह संमेलन बनवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तिचं असं म्हणणं आहे की तिची जी मुलं आहेत, पती आहेत, ते सगळीकडेच वेळ देतात, तर तिचं असं म्हणणं आहे की तिने एक दिवस माझ्यासाठी द्यावा म्हणून तिने सगळ्यांना फॅमिलीला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जर देखाव्यामध्ये बघू शकता तर शंकर भगवान येऊन त्यांनी त्यांचं स्थान वर अग्रगण्य जे स्थान आहे महादेवांचं ते त्यांच्या वाहनासहित येऊन बसलेले आहेत. बाजूला रिद्धी आणि सिद्धीही आलेले आहेत, त्यांनी त्यांचं स्थान दोन्ही बाजूला घेऊन बसलेले आहेत. या ठिकाणी जे गणपतीचे बंधू आहेत, पार्वती मातेचे जो मुलगा आहे कार्तिकेय स्वामी, त्यांना या संमेलनासाठी यायला जमलं नाही, तरी त्यांनी त्यांची उपस्थिती सांकेतिक रूपात दाखवली आहे. जे फाउंटनच्या रूपात त्यांचं जे अस्त्र आहे त्या अस्त्राच्या रूपात त्यांनी त्यांची उपस्थिती दाखवलेली आहे. आता गणपतीची मुले शुभ आणि लाभ तेही या संमेलनात उपस्थित आहेत, पण त्यांना स्वतःहून असं डायरेक्ट पर्सनली येता आलं नाहीये. मग त्यांनी त्यांची उपस्थिती सांकेतिक रूपात दाखवली. तुम्ही बघू शकता या पॉइंटला इकडे एक शुभ आहे आणि एक लाभ आहे. या दोन ठिकाणी गणपतीची दोन जी मुलं आहेत शुभ आणि लाभ, त्यांनी त्यांची उपस्थिती या ठिकाणी दाखवली. आता राहिले गणपती बाप्पा जे सगळ्यात महत्वाचे आणि पार्वती मातेचे सगळ्यात प्रिय अनुज आहे. त्यांनाच बसायला इकडे आल्यानंतर बसायला जागा नाही, कारण त्यांना खूप उशीर झालाय. उशीर का झालाय तर गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. पृथ्वी तलावरचे जेवढे त्यांचे भक्त आहेत त्या भक्तांचे विघ्न दूर करता करता गणपती बाप्पाला या संमेलनास यायला उशीर झालाय. ही गोष्ट पार्वती मातेने ओळखली आहे की हा गणपती बाप्पा माझा सगळ्यात प्रिय अनुज आहे आणि त्यालाच या पूर्ण या संमेलनासाठी स्थान नाहीये. ही गोष्ट पार्वती मातेने ओळखली आणि तिने काय केलं, तिच्याकडचं जे सगळ्यात प्रिय जे कमलपुष्प आहे ते तिने गणपती बाप्पाला बसायला दिलं आणि सांगितलं, बाबा हे तू माझं सगळ्यात प्रिय अनुज आहे, सगळ्या मुलांमध्ये तू माझं सगळ्यात प्रिय आहेस, तर तुला मी हे अग्रगण्य स्थान देते. सगळ्यात महत्त्वाचं स्थान जे आहे माझं जे कमलपुष्प आहे ते मी कमलपुष्प तुला देते, इकडे ते तुझं तू स्थान घे. म्हणून आपल्या पूर्ण या देखाव्यामध्ये गणपती बाप्पा केंद्रस्थानी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्थानी म्हणजे पार्वती मातेच्या कमलपुष्पात म्हणजे कमळात बसलेले आहेत, असं मी जस्ट एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूणच याची कन्सेप्ट अशी आहे की पार्वती मातेने एक दिवस फक्त त्याच्या कुटुंबासाठी मागितलंय की एक दिवस माझ्यासाठी द्या आणि सगळ्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं या देखाव्यातून मी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला.
कसा हा विचार आला कॉन्सेप्ट इथे परस्पर उतरवायचा, कसं वाटलं? काही नाही, जस्ट असं एक दाक्षिणात्य मंदिर बनवण्याचं मी एक कल्पना केली होती की एक देवीचं मंदिर बनवायचं आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पाची पूर्ण फॅमिली दाखवायची. तर नुसतीच फक्त फॅमिली दाखवणं मला रुचत नव्हतं, तर त्याला काहीतरी एक स्टोरी हवी आहे आणि ही स्टोरी एकदम प्रकर्षाने सांगायची. ही पूर्ण काल्पनिक स्टोरी आहे. पुराणामध्ये ह्या स्टोरीला किंवा या कथेला काही एक आधार नाही आहे. ही जस्ट मी माझी स्टोरी बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये काहीच आधार नाही. जस्ट एक कल्पना सुचली आणि त्या कल्पनेची एक मी जस्ट कथा बनवली आणि त्या कथेचा आधार घेऊन मग कोणतं स्थान कोणाला द्यायला हवं आहे, नंदी कुठे असायला हवे आहेत, गणपती तुम्ही जर बघाल की इकडे सिंहई आहे जे पार्वती मातेचं वाहन आहे तेही इथे उपस्थित आहे. तर असं मी जस्ट एक छोटे छोटे बारकावे लक्षात घेऊन जस्ट एक असं विचार केला की आपण एक कथा बनवूया आणि त्या कथेच्या अनुसरून मग आपण डेकोरेशन बनवूया. तर तसं त्या कथेला साजेसं असं एक सेट बनवण्याचा मी प्रयत्न केला. किती दिवस लागले पूर्ण हे टोटल जे आहे? ह्या एकूणच कन्सेप्टवर मी जवळपास 8 ते 12 महिने माझं जस्ट एक विजन उभं करत होतं, एक व्हिज्युअलाइज मी उभं केलं होतं आणि इम्प्लिमेंटेशन आणि फॅब्रिकेशन आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे एकूणच पूर्ण सेट बनवायला मला 15 ते 20 दिवस लागले. 15 ते 20 दिवसात या पूर्ण सेटचं काम झालं. काय काय वापर याच्यामध्ये गेला आहे? हा, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा की हे जो सेट तुम्ही बघता हा संपूर्णपणे 100% पर्यावरणपूरक आहे, म्हणजेच इको फ्रेंडली आहे. याच्यामध्ये लाकूड वापरलेलं आहे, मी पेपर वापरलेला आहे, सनबोर्ड थोड्या प्रमाणात वापरलेला आहे. तुम्ही जी पार्वती मातेची मूर्ती बघताय ती पूर्ण कागद आणि पीओपीने थोडीशी बनवलेली आहे. मूर्तीची मेन जी गणपतीची मुख्य मूर्ती आहे ती बनवलेली आहे मातीची. प्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांनी ती बनवलेली आहे. बाकीच्या ज्या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत ह्याही सगळ्या पर्यावरणपूरक आहेत. पुढच्या वर्षी असंच काही बघायला मिळेल का इथे तुमच्या? हो, पुढच्या वर्षीची ही खूप मोठी संकल्पना मी घेऊन येतो. एक विचाराधीन एक कल्पना आहे, त्यामध्ये एक जस्ट गणपती बाप्पाचाच एक अनुज आहेत, त्यांना घेऊन मी एक कल्पना जस्ट एक बेसिक एक फर्स्ट थॉट एक डोक्यामध्ये आहे किंवा विचाराधीन आहे, त्याच्यावर मी पुढे काम करतोय. या पुढच्या वर्षभरात त्याच्यावर मी इम्प्लिमेंटेशन एक जस्ट बेसिक डिझाईन बनवून पुढच्या वर्षी देखील असंच काहीतरी खास घेऊन येणार आहे.